तुमच्या स्वप्नातील घरासाठी आणि भविष्यातील योग्य गुंतवणुकीसाठी कोटी रोड सिंहगड कॉलेज समोर फुट रस्ता पंढरपूर येथील श्री महालक्ष्मी नगर मध्ये होय, अगदी 2,25,000 रुपयापासून गुंठे जागा, तेही आपल्या पंढरपूरमध्ये. श्री महालक्ष्मी येथील प्लॉटिंगची खास वैशिष्ट्ये: तार कंपाऊंड, रोड, प्लांटेशन, प्लॉट डिमार्केशन, वृद्धांसाठी सिमेंट बाकडे आणि असं बरंच काही. तेव्हा भविष्यातील योग्य गुंतवणुकीसाठी आणि तुमच्या स्वप्नातील घरासाठी संपर्क श्री महालक्ष्मी नगर, कोटी रोड, सिंहगड कॉलेज समोर, फुट रस्ता पंढरपूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाला असून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरू केल्यानंतर राज्यभरात हजारो मराठा बांधव गावोगावी उपोषणे आंदोलने करून आपला पाठिंबा व्यक्त करीत आहेत. पंढरपुरात गणेश जाधव हा मराठा युवक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी मागील महिन्यात आमरण उपोषणास बसला होता, तर पुढे त्याने आरक्षणाच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन सुरू केले होते. आता आजपासून गणेश जाधव यांनी पुन्हा उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला असून विठ्ठलचे चेअरमन अभिजित पाटील यांनी उपोषण स्थळी भेट देत आपला पाठिंबा व्यक्त करीत आज एक दिवस तेही उपोषणात सहभागी होणार असल्याची माहिती दिली. महाराष्ट्रातील गरजवंत मराठ्यांना आरक्षण मिळलं पाहिजे या लढ्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी महाराष्ट्रात खूप मोठी चळवळ या ठिकाणी उभा केली आणि त्या लढ्याला यश म्हणून सरकारने त्या ठिकाणी दिलेला शब्द होता, परंतु तो पाळला नाही आणि मनोज जरांगे पाटलांनी परत एकदा उपोषणाला सुरुवात केली आणि मग सरकार कसं फसवतं हे आपल्या सगळ्यांच्या समोर आलं. आज पंढरपुरातील आमचा मनोज जरांगे पाटीलच त्या ठिकाणी गणेश जाधव खऱ्या अर्थानं गेले 8 दिवस मागे उपोषणाला बसले, आजपासून उपोषणाला सुरुवात करतायत. म्हणून आम्ही काल त्यांना भेटलो आणि आज पहिला दिवस उपोषण करतायत म्हणून त्यांना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील व त्या ठिकाणी गणेश जाधव व मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मी देखील आज आपल्याला 1 दिवसाचं उपोषण करून त्यांच्यासोबत साथ देण्याची मी ठरवली आहे. खऱ्या अर्थानं मराठा समाजाच्या भावना आज तीव्र आहेत. मराठा समाजातले तरुण आज त्या ठिकाणी बेघर आहेत. आज त्यांना त्या ठिकाणी रोजगार मिळत नाही, नोकरीमध्ये शिक्षणामध्ये संधी मिळत नाही आणि आरक्षण हक्काचं आहे, ते मिळालं पाहिजे. हा लढा कित्येक वर्षाचा सुरू आहे. सरकार चालढकल करतं आहे, तर या निमित्तानं मराठा समाजाच्या आरक्षणाला आम्ही पाठिंबा देत असताना मराठा समाजाच्या प्रत्येक आंदोलनामध्ये सहभाग नोंदवत असताना मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आम्ही देखील त्या ठिकाणी कायमस्वरूपी प्रयत्न करत राहू. खऱ्या अर्थानं या भागात आज आपण सगळीकडे बघतोय कित्येक नेते मंडळीला गाव बंद केलं आहे. आज पंढरपुरात येणाऱ्या आमदार खासदाराला त्या ठिकाणी मज्जाव केला जातो आहे, अडवलं जातं आहे. खऱ्या अर्थानं यातून बोध घेऊन यामध्ये कित्येक आमदारांनी त्या ठिकाणी विधानसभेमध्ये आपला हा मराठा समाजावरती प्रश्न मांडला. किती आमदारांनी खासदारांनी लोकसभेमध्ये त्या ठिकाणी खासदारांनी प्रश्न मांडला आणि या समाजाच्या प्रश्नाला का दुर्लक्षित केलं जातं आहे. खऱ्या अर्थानं मराठा समाजाची मतं सगळ्याला हवी असतात, परंतु बाजू घेताना मात्र बाजूला सरकली जाते. खऱ्या अर्थाने या समाजाच्या पाठीशी, या समाजाचा एक घटक म्हणून त्या ठिकाणी मी या आंदोलनात सहभागी आहे आणि कायमस्वरूपी आरक्षण मिळेपर्यंत लढ्यामध्ये कायम साथ राहील, यामध्ये सहभाग असेल आणि आरक्षणाशिवाय हा लढा थांबणार नाही. आमदारांना वगैरे मज्जाव केला आहे, आमदार भूमिका मांडत नाहीत असं चर्चा होते. आपल्या पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे आणि माढ्याचे आमदार गोविंद शिंदे यांचं एक पत्र व्हायरल झालं होतं सोशल मीडियावरती. मराठा आरक्षणासंदर्भात पत्र नव्हतं, मात्र ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासंदर्भात एक प्रश्न होता. त्या संदर्भात हे 2 आमदार ट्रोल पण झाले होते. कसं बघताय? नाही, खऱ्या अर्थानं कोणत्या समाजाला देऊ नये असं आमचं मत नाही, परंतु आज मराठा समाजाचा प्रश्न ऐरणीवर असताना ह्याच्यावरती आपण आपलं तोंड उघडत नाही. आपण आपल्या पक्षाचं सत्ता, दोन्ही आमदाराची पक्षाची सत्ता, मग गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळ्या ठिकाणी सत्ता आहे. मग आरक्षण देताना आपण आपल्या नेतेमंडळीला का आग्रह धरत नाही आणि का भूमिका घेत नाही, हा खऱ्या अर्थानं आमच्या समाजाचा प्रश्न आहे. मग तुम्ही समाजाचे आहात का, हा पहिल्यांदा तुम्ही तरी जाहीर केलं पाहिजे आणि मग समाजाच्या लढ्यामध्ये तुम्ही कुठं आहात. आणि मग खऱ्या अर्थानं मग हे समाज आज एका बाजूला दिशेला भरकटला चाललो आहे आणि आरक्षणाचा लढा आज एवढा उंच असताना त्या ठिकाणी आपण जर आपली भूमिका घेत नसाल आणि आपण एखादी भूमिका घेत असताना
त्याला जर कॉन्ट्रास्ट करत असाल तर त्याचे परिणाम आपल्याला भविष्यकाळात भोगावे लागतील. खरं आपण ज्या पद्धतीनं प्रश्न विचारला त्या पद्धतीनं प्रत्येक लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी अडवलं जातं आहे. ही जरी वस्तुस्थिती असेल तर त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी वेळ मारून नेण्यासाठी आम्ही आरक्षणाच्या लढ्यात आहोत, आम्ही आरक्षणाच्या बाजूनं आहोत अशी वेळ मारून नेण्याची प्रतिक्रिया दिली जाते. खऱ्या अर्थानं माझ्यासारखा एक तरुण सहकारी ज्यावेळेस या लढ्यामध्ये आज आपण म्हणला की मला अडवलं, मी तर या लढ्यातच त्या ठिकाणी पहिल्यापासून आहे, चळवळीतला कार्यकर्ता असल्यामुळं त्यामुळं मला अडवण्याचा काही प्रश्न नाही. मीच आंदोलक म्हणून भूमिका बजावत असल्यामुळं नेता असलो तरी या समाजाचा एक घटक म्हणून त्या ठिकाणी प्रत्येक बाजूमध्ये मी पुढं असतो. आणि आपण जसं म्हणलं आरक्षण का मिळत नाही, आरक्षण देण्याची इच्छा ही केंद्रातल्या आणि राज्यातल्या सरकारमध्ये असणं अपेक्षित आहे. आणि राज्यात आणि केंद्रात असणाऱ्या आमदारांनी त्या ठिकाणी एकमुखानं जर त्या ठिकाणी हा प्रश्न मांडला तर आरक्षण मिळणं अवघड नाही आहे. मग मला सांगा, आरक्षण मिळत नाही, एका बाजूला आपण कुठली तरी पत्र व्हायरल करतो आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र समाजाच्या प्रश्नावरती कुठं बोलत नाही. जर खऱ्या अर्थानं सगळ्या आमदारांनी आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या खासदारांनी जर ठरवलं की आरक्षण मिळायला पाहिजे तर आरक्षण मिळू शकतं. नाही मिळत असं ह्यांनाच वाटत असेल तर यांनी राजीनामे जर सामूहिक दिले तर ह्यांची नाकर्तेपणा ह्यांना करायचं का नाही ही तर भूमिका लक्षात येईल. मराठा समाजाचे 150पेक्षा जास्त आमदार त्या ठिकाणी आहेत. आज गेल्या आंदोलनात आपण सगळ्यांनी बघितलं की प्रत्येक आमदारांनी त्या ठिकाणी भारतनाना भालके साहेबांनी आरक्षणासाठी राजीनामा दिला होता. आज 150 आमदारात एकाही आमदारांनी खासदारांनी अजून राजीनामा दिलेला कुठेही बातमी नाही. मग होत नाही, त्यांना भांडणं होत नाही, सरकारकडनं आरक्षण घेता येत नाही, तर आरक्षणाच्यासाठी म्हणून समाजाच्यासाठी त्या ठिकाणी त्यांनी आता येणाऱ्या काळामध्ये राजीनामे द्यायला सुरुवात करावी. कारण जर तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून लोकसभेमध्ये किंवा विधानसभेमध्ये आमच्या प्रश्नावर बोलत नसाल तर त्या ठिकाणी तुम्हाला आम्ही दिलेल्या मतावरती राहण्याचा अधिकार आहे का? ब्राह्मण समाजाच्या आर्थिक विकास महामंडळासाठी लोकप्रतिनिधी मराठा समाज लोकप्रतिनिधी पत्र देतात, मात्र ब्राह्मण समाज लोकप्रतिनिधी यावर आवाज उठवण्याबद्दल काय सांगतात? नाही, खऱ्या अर्थानं प्रत्येक समाजाला त्या ठिकाणी जे त्या समाजातले गोरगरीब आहेत, जे त्या ठिकाणी वंचित आहेत, त्यांना त्यातून मदत झाली पाहिजे, त्याला मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे. मग तो कोणताही समाज असो, त्या समाजासाठी मग ब्राह्मण समाजातल्याही गरीब लोकांना त्या ठिकाणी दारिद्र्यात असणाऱ्या लोकांना त्यातून आधार मिळाला पाहिजे म्हणून महामंडळ स्थापन होत असेल तर त्याबद्दल दुमत नाही. परंतु आत्ता मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर असताना त्या प्रश्नावरती यांनी कुठलंही वाक्य बोलत नाहीत, त्यावरती काही चकार शब्द काढत नाहीत. आणि मग एका बाजूला तुम्ही एका समाजाला खुश करायचं आणि दुसऱ्या समाजाला नाराज करायचं, ही जी दुटप्पी भूमिका घेतली जाते ही खऱ्या अर्थानं महत्त्वपूर्ण आहे. आणि यामध्ये अशा पद्धतीनं एक जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर दोन्ही आमदाराची पत्र एकाच टायपिस्टनं टाईप केल्यासारखी सेम टू सेम आहेत. त्यामुळं ही कशी कुठून केली जातात ह्याचं तुम्हालाच माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे. कारण हे सगळे एकाच जागेवरनं प्रिंट काढलेले आहेत, फक्त सह्या मारलेल्या आहेत आमदारांनी आणि त्यांची इच्छा असू नाही तर नसो त्या ठिकाणी यामध्ये त्यांना ही केलं जातं. खऱ्या अर्थानं समाजाच्या प्रती भूमिका घेणं ही खऱ्या अर्थानं महत्त्वाची आहे, ती भूमिका घेतलेली दिसत नाही. ह्याच्यामुळे चर्चा काय व्हायला लागली की ब्राह्मण समाजासाठी मराठा आमदार पत्र लिहिते मात्र गेल्या 40-45 वर्षापासून आणि आता जे आंदोलन सुरू आहे जरांगे पाटलाचे 40-45 दिवसापासून मराठ्यांचं आंदोलन चालू आहे. मात्र पंढरपूर जे काही स्थानिक माझे आमदार आहेत प्रशांत परिचालक त्यांनी मात्र मराठा समाजासाठी कुठलंही पत्र लिहिलं नाही किंवा तशी भूमिका घेतली नाही. ह्याच्याकडे कसं नाही, खऱ्या अर्थानं हा समाजानं विचार करण्यासारखा प्रश्न आहे की आपण सगळ्यांसाठी करतो. एक मोठा भाऊ म्हणून आजपर्यंत मराठा समाजानं काम केलं आहे आणि भविष्यकाळात देखील मोठा भाऊ म्हणून करेल. परंतु तो ज्यावेळेस समाज अडचणीत आहे, त्याला जेव्हा मदतीची गरज आहे त्यावेळेस सगळ्या बहुजन समाजाने आपण नावं घेतलेल्या त्यांनी देखील पाठिंबा देणं अपेक्षित होतं. परंतु तसा केलेलं दिसत नाही. कारण ह्या मराठ्यांची गरज त्यांना आहे का नाही हा खरा प्रश्नचिन्ह आहे. आज आम्ही सगळेजण त्या ठिकाणी कुठल्या ना कुठल्या तर कारणानं आमच्यातले काही बंधू त्या ठिकाणी मराठा समाजाचे पदाच्या कशाच्या अपेक्षेनं त्या ठिकाणी अडकून पडलेले आहेत. पण त्या ठिकाणी हा पण प्रश्न महत्त्वाचा आहे. ह्या प्रश्नावर देखील त्यांना बोलतं केलं पाहिजे आणि भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे. त्यावरती भूमिका स्पष्ट होत नाही याचा अर्थ आपणच समजून घेतला पाहिजे की नेमकं त्यांच्या मनामध्ये काय आहे. राजीनामा ठिकठिकाणी मागणी
बॅनर आपली प्रतिक्रिया काय असणार? नाही, आमची भूमिका एवढीच आहे. नाही, प्रश्न काय आहे, जर आपल्याला लोकप्रतिनिधी का समाजाने निवडून दिले, तर लोकप्रतिनिधी तुम्ही आमचे प्रश्न लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये मांडले पाहिजे. ज्या आमदार खासदारांनी लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये हे प्रश्न मांडलेत त्यांना राजीनामा मागण्याचा प्रश्नच नाही. पण जे आमदार खासदार ह्यावरती अजून चकार शब्द बोललेले नाहीत त्यांनी भूमिका त्यांची स्पष्ट करणं गरजेचं आहे की बाबा आरक्षण पाहिजे, आम्ही समाजाबरोबर आहे का नाही. आणि मग आरक्षणाबरोबर आहात तर मग तुम्ही जर बोलत नाही तर तुम्हाला त्या पदावर राहण्याचा अधिकार आहे का? पंढरपुरातील इस्बावी शेलार कॉम्प्लेक्स येथील रोड टच दुकानगाळे विकणे आहेत. एकूण 40 दुकानगाळे, 20 दुकानगाळे 16 फूट उंचीचे, 20 दुकानगाळे 11 फूट उंचीचे, प्रत्येक गाळा 10.25 बाय 22.25 रुंदी लांबीचा. रेरा मान्यताप्राप्त प्रोजेक्ट. पंढरपूर पुणे पालखी मार्गावर दूध पंढरी व विसावा मंदिराच्या मध्यभागी. शॉप खरेदी करताना GST मध्ये 100% सूट. भव्य दिव्य प्रशस्त पार्किंग सुविधा उपलब्ध. पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र टॉयलेट सुविधा. शॉप खरेदीदारांना दिवाळी पाडव्यापर्यंत ताबा देण्याची हमी. तेव्हा अवश्य लाभ घ्या. पत्ता शेलार कॉम्प्लेक्स, बुवाच्या हॉटेल जवळ, सह्याद्री नगर, पंढरपूर पुणे रोड, इस्बावी. संपर्क विजय शेलार 9860 74 17 77, अभिनव शेलार 95 95 89 17 77.